गुड मॉर्निंग मॅम. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आवाज येतोय का सर्वांना? गुड मॉर्निंग. आवाज येतोय का सर्वांना? गुड मॉर्निंग. हो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. स्क्रीन दिसतंय का? बरं, काल काही प्रश्न राहिले होते, त्यानंतर आज आता आपण तुमचा रेग्युलरचा जो अभ्यास आहे तर तोही पाहणार आहोत. त्यानंतर सिंग्युलर आणि प्लुरल, एकवचन आणि अनेक वचनचं एक प्रकरण होईल पहा इंग्लिश मधील. हे आपण थोडक्यात पाहिलेलं होतं, पण यावरती नेहमी प्रश्न असतात, म्हणून आज हे नियमांसह पाहूयात. बरं, मला वाटतं आपण कुठपर्यंत काल प्रश्न पाहिले होते? 63 पर्यंत झाले होते. हा, बरं, 63च्या नंतरचे हे जे आहे ते कंटिन्यू सर्व घ्यायचे. मॅडम 67. 67. बरं, 67 वाचूया. एक मिनिट. हा, काय आहे 67? कार्तिक एका पुस्तकाच्या 720 ओळी 1.5 तासात वाचू शकत असल्यास त्याच पुस्तकाच्या एका मिनिटात तो किती ओळी वाचू शकेल? बर, आता 1.5 तासामध्ये, आता मिनिटांमध्ये आणि एकीकडे तासांमध्ये, म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल? एकक समान करायचे. एकक समान करायचे म्हणजे जे तास आहेत त्यांचे मिनिट करायचे. एका तासामध्ये किती मिनिट असतात? प्लीज माईक बंद ठेवा. माईक बंद ठेवा. एका तासातले मिनिट किती असतात? 60. 60. हा, एका मिनिटात किती सेकंद असतात बरं? मिनिटातले सेकंद किती? 60. आता आपल्याला जे तास दिलेले त्यांचे करायचे मिनिट. 1.5 तास. 1.5 तास म्हणजे किती मिनिट झाले मग? 1.5 तास म्हणजे हा? 90 मिनिट. 90. हो, एका तासामध्ये 60 मिनिटे आणि अर्ध्या तासामधले 30 मिनिटं, अशी झाली 1.5 तास. विराज, लिहू नका. हा, पेन आता गेला का एकदा चेक करा. पेन गेला का? हो. हा, पृथ्वीराज रेषाने ओढायचे. बरं, पहा, 1.5 तास. 1.5 तास. 1.5 तासामधले मिनिट झाले 90 मिनिट. 1.5 तास बरोबर 90 मिनिट. हो, मग आता त्यांनी सांगितलंय की 720 ओळी, या 720 ओळी तो करतोय 90 मिनिटांमध्ये. त्याच पुस्तकांच्या एका मिनिटामध्ये तो किती ओळी, म्हणजे 1 मिनिट आहे आपल्याकडे पण ओळी माहित नाही, म्हणजे त्या काढायच्या. त्याला आपण एक्स मानूयात. बरं, आता एक्स मानल्यानंतर एक्स ची किंमत हा तिरकस गुणाकार करावा लागतो. एक्स बरोबर 720 आणि 1 चा गुणाकार होईल, तो होईल 720च. 720 गुणिले 1 हा 720च होतो, आणि याच्या छेदामध्ये ठेवायचे 90. याच्या छेदामध्ये किती जाणार आहे ते? 90. आता शून्य पहा किती झाले? जेवढे शून्य सारखे तेवढ्यांना काट मारा. 9 8 72. किती झाले? मॅडम 8 ओळी. 4 पर्याय. 4 पर्याय. पर्याय क्रमांक 4. 8 ओळी तो वाचू शकेल. प्रश्न समजला ना सर्वांना? मॅडम मी सोपी पद्धत केली. काय केलं? मॅडम डायरेक्ट ना मी सगळ्याला ना 9 ने गुणला आणि 72 आलं ना आणि पुढे शून्य दिला. हो, चालतं, तसंही केलं तरी चालतं. बरं, यामधले आहेत का काही 68 69? हे पहा, 68 आहे का? 68 नंबर. शबानाने एक धान्य गिरणी दरमहा 425 रुपयांप्रमाणे 30 हप्ते देऊन खरेदी केली, तर त्या गिरणीची खरेदी किंमत किती रुपये असेल? आता दर महिन्याला किती दिले? दरमहा म्हणजे दर महिन्याला 425 रुपये, 30 हप्ते दिले तिने. दर महिन्याला 425 रुपये दिले, तर 30 हप्ते. 30 हप्ते म्हणजे किती महिने झाले? एका हप्त्यामध्ये किती दिवस असतात? 4 4 दिवस असतात का?
7 दिवस. हप्ता म्हणजे आठवडाच. हप्ता म्हणजे काय? आठवडा. पण इथं हप्ता म्हणजे हा हप्ता वेगळा पण असतो. कारण हप्ता जातो म्हणजे 15 दिवसांचा, 20 दिवसांचा असं काही पण असतो बरं का, हप्त्यानं घेतो. म्हणजे याच्यामध्ये फक्त 210 डेफिनेट आहे असं 210 नाही. हो. 210 210 बरं, आता काय करावं लागेल? 725 रुपयांप्रमाणे काय आलं? 210. आणि 725 रुपयांप्रमाणे 210 30 दिवस हप्ते. 30 हप्ते. 210 पहिले दिवस अरे 210 कुठून येतील? 210 दिवस नाही, हप्ते दिलेत. पहिला हप्ता 425चा, दुसरा हप्ता 425चा, तिसरा 425चा. असं त्यानं 30 वेळा 425 रुपये दिलेत. किती वेळा? असे 30 हप्ते भरलेत. प्रत्येक हप्त्यामध्ये. आता हा हप्ता म्हणजे आठवडाच घ्यायचा असं नाहीये. इथे प्रत्येक हप्त्यामध्ये 425 रुपये दिलेले आहेत. असे दिलेत त्यानं 30 हप्ते. मग 425 आणि 30 यांचा करायचा गुणाकार. हा गुणाकार 3 सोबतच करायचा आणि हा शून्य एकदम शेवटी आहे असाच लिहून ठेवायचा. जसं की 3 5 15, 3 दुने 6 आणि 1 झाले 7. त्यानंतर 3 चोक 12. म्हणजे ही किंमत किती झाली? 12,750. म्हणजे ही जी धान्य गिरणी आहे तर ती एकूण किती रुपयांना मिळाली? 12,750 रुपयांना. मोबाईल बंद झालाय आजपासून. मग आहेत का 12,750? कुठे दिसतात तुम्हाला 12,750? 4 हो, पर्याय क्रमांक 4. प्रश्न समजला का? हो समजा एखादी वस्तू आहे एखादी वस्तू 200 रुपये हप्त्यांप्रमाणे किंवा ही गिरणीच धरूयात आपण 200 रुपये हप्त्यांप्रमाणे जर ते 25 हप्ते देऊन जर खरेदी केली असेल तर त्या गिरणीची किंमत किती? सेम प्रश्न आहे, फक्त मी किमती बदलल्यात. 5,000 व्हेरी गुड. किती होणार आहेत? 5,000. कारण एवढंच करायचं इथे. 200 गुणिले 25. 25 हप्ते दिलेत. कितीचे? प्रत्येक हप्ता होता 200 रुपयांचा. असे हप्ते झालेत. मग 25 दुने 50 आणि 200च्या पुढचे जे 2 शून्य ते आहे असं मानायचं. 5,000 ते झाले 5,000 रुपये. त्यांचे यामध्ये सगळ्यांची आहेत का 69, 70 याच्यामध्ये आहेत का काही? माझा आहे 69. 69. बर. आता याच्यासाठी सूचना आहे. एका गावातील विविध पाळीव प्राणी पाळणाऱ्या व्यक्तींची माहिती खालील तक्त्यामध्ये दिलेल्या माहितीचे निरीक्षण करून या खालील प्रश्नांची उत्तरं पर्यायातून शोधायची. सोबतच्या तक्त्यात एकूण किती व्यक्ती दूध देणारे प्राणी पाळतात? आता दूध देणारे प्राणी गाय आहे, शेळी आहे आणि म्हैस आहे. फक्त या प्राण्यांचं आपल्याला दूध मिळतं. मग आता गायी देणार हे किती आहेत लोक आणि त्याच्याबरोबर इथे प्रमाण पण दिलेले. एक व्यक्ती, आता एका व्यक्तीचा चेहरा दिसला की त्या 15 व्यक्ती घ्यायच्या. म्हणजे गाय पाळणारे व्यक्ती किती झाले? 1 2 3 4 5 6 आणि 7. मग इथे 15 गुणिले 7 करायचं. 15 गुणिले 7 म्हणजे 15 7 किती होतो? 105 हा, 105 लोक गाय पाळतात. त्यानंतर शेळी पाळणारे लोक पहा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. मग 15 गुणिले 9 करायचे कारण एक व्यक्तीचा चेहरा म्हणजे इथे 15 व्यक्ती. 15 नव्हे 135 135. 135 लिहायला इथे काही जागा पुरत नाही. मग इथे डायरेक्ट लिहिते 135. बरं, आता म्हैस पाळणारे पहा 1 2 3 4 5 6. किती होतात 15 सख? 90 90. बरं, मग आता या सर्वांची बेरीज करा. 105 लोकांनी गायी पाळल्यात, 135 लोकांनी शेळ्या पाळलेल्या आहेत आणि 90 लोकांनी म्हैस पाळलेली. सर्वांची जर बेरीज केली तर ती किती होईल? 5 आणि 5 10. हातचा आलेला 1 9 3 12 आणि 1 13. 1 2 आणि 1 3. 330 व्यक्ती आहेत अशा. आहेत का पर्यायामध्ये? प्रश्न समजला का सर्वांना?
आता पुढचा 70-71 मध्ये आहेत का कोणाचे काही प्रश्न? मॅडम 71. बर 71 पहा, खालीलपैकी कोणत्या पदावलीचे उत्तर चुकीचे आहे? तर चुकीचं उत्तर शोधायचं आहे आपल्याला. तर पहिला जो पर्याय, आपण यासाठी प्रत्येक पर्याय चेक करूयात. 30 भागिले, आता इथे कंस सोडवायचा असतो. ही पदावली जी आहे याच्यामध्ये कंस सोडवायचे. मग 30 भागाकार हा मध्ये पर्याय 2 बरोबर आहे. पर्याय 2 तरी पण हे पहा, पहिल्या क्रमांकाचा पर्याय आपण पाहतोय. 30 भागाकारामध्ये 9 वजा 4, 9 वजा 4 हे झाले 5 अधिक 1 बरोबर 7. मग आता भागाकार करावा लागेल. 30 ला जर 5 ने भाग दिला तर 5 सख 30 होतात. अधिक 1 बरोबर 7, म्हणजे 6 आणि 1 7. डावी आणि उजवी बाजू समान झाली, म्हणजे पहिली पदावली बरोबर आहे. मग अशी बरोबरवाली चालणार नाही, आपल्याला चुकीचं उत्तर शोधायचंय. आता दुसरी पदावली पाहूयात. 15 अधिक, इथे गुणाकार आहे, मग अगोदर गुणाकार करावा लागेल. 5 8 40 आणि उजवी साईड आहे 160 ची. 15 आणि 40 किती होतात बरं? 15 आणि 40 10 + 40 सॉरी 15 + 40 55. 55. 15 आणि 40 यांची जर बेरीज केली तर ती किती होणार आहेत? 55. मग 55 आणि 160 एकाच किमतीचे आहेत का? यांना समान म्हणता येईल का? नाही. मग ही पदावली चुकली. बरोबरचा अर्थ असा होतो की डावी बाजू जेवढी आहे तेवढीच उजवी बाजू हवी, पण डावीकडे आले 55, उजवीकडे आले 160, असं नाही चालणार आहे. म्हणून पर्याय चुकीचा झाला, पर्याय 2. मॅडम हा बोल ना. 72. बरं 72. इम्रानने त्याच्या 36 एकर जमिनीपैकी 3/9 भागामध्ये भुईमूग तर 2/9 भागामध्ये हरभरा पेरला. मग उरलेल्या भागात, बोल ना विराज. हा प्रश्न मी सांगू? हो सांग, एवढा पूर्ण मला वाचू दे, मग तू सांग. 2/9 भागात हरभरा पेरला व उरलेल्या भागात कांदा लावला, तर त्याने किती एकर जमिनीत कांदा लावला? सांगा, काय करावं लागेल? टीचर, ते 36 आहेत ना, त्यांना आधी 9 ने भाग द्यायचा. का बरं 9 नेच भाग द्यायचा? कारण की त्यांनी ते 9 भाग केलेत म्हणून. हो. आता एकूण किती भाग केले हे कसं समजतं? तर जेवढा छेद आहे की नाही तेवढ्या छेदा इतके एकूण भाग केलेले असतात. मग आता हे 36 एकर आहे, 36 एकरापैकी त्याने एकूण 9 भाग केले. हो. हा, मग प्रत्येक एक भाग कितीचा होईल? 4चा झाला भाग. 4 गुणिले 3 उत्तर येतो 12 आणि ते 4 गुणिले 2 8. 12 आणि 8 झाले 20. 20 वजा जर आपण 36 केलं तर उत्तर 16 येतं. 16 उत्तर त्याचं आहे. त्या भागात त्यांनी कांदा लावला. हो बरोबर आहे. 16 हे उत्तर अगदी बरोबर आहे. किंवा असं करायचं की एकूण भाग जेव्हा काढायचे असतात की नाही, तेव्हा जेवढा छेद आहे तेवढाच अंश करायचा. मग अपूर्णांकामध्ये जर एकूण भाग दाखवायचा असेल तर एकूण भाग हा 9/9 दाखवायचा. हा झाला पूर्ण भाग, एकूण झाला. मग एकूण भागांपैकी असंही करू शकतो आपण, 9/9 भागापैकी किती लावलाय? 3/9 भाग, म्हणजे 9 भागांपैकी 3 भागामध्ये त्याने भुईमूग आणि 9 पैकी 2 भागांमध्ये त्यानं काय केलं? हरभरा पेरला. 9/9 वजा, आता 3 आणि 2 5 होतात. 9 ला 9 आत घ्यायचा. हो, 9 मधून 5 ला कमी करायचंय. किती होतात बरं 9 मधून 5 ला कमी केलं तर? 4. 4. 4/9 भाग हा काय झाला? त्याचा शिल्लक भाग झाला. काय आहे? शिल्लक भाग. बर, आणि त्याची एकूण जमीन किती होती? आता एकूण जमीन होती 36 एकर. मग आता या 36चा 4/9 काढायचा. 36चा 4/9 म्हणजे 9 1 9. 9 चोक 36 राहिले 4 गुणिले 4. 4 गुणिले 4 होतात 16. म्हणजे 16 एकर शेतामध्ये त्यानं कांदा लावलेला आहे. पर्याय क्रमांक 4 सॉरी पर्याय क्रमांक 2. प्रश्न समजला का? हो.
हा 73, 4, 5 यामध्ये आहेत का काही? हा 75. 75, 73 आणि 4 नव्हते का? खालीलपैकी एकूण किती विधाने योग्य आहेत? कोणत्याही संख्येला 1 ने भागले तर भागाकार तीच संख्या येते. हे बरोबर आहे का? हो बरोबर आहे. बरोबर आहे. समजा आपण असा घेतला की 42 भागिले 1 तर उत्तर किती आलं? 42 म्हणजे आहे तीच संख्या मिळाली. कोणत्याही संख्येला 0 ने गुणले असता गुणाकार तीच संख्या येते. पहा बरं हे बरोबर आहे का? समजा मी 8 ला जर 0 ने गुणलं तर उत्तर काय येईल? 8 येईल का 0 येईल? 0. म्हणजे हे विधान चुकले. आता पुढे ज्या संख्येने गुणायचं आहे तिला गुण्य म्हणतात. मॅम एकूण 3 विधाने बरोबर आहेत. कोणते विधान बरोबर आहे? आणि ज्या संख्येने गुणायचे आहे त्याला काय म्हणायचं असतं? गुणक म्हणायचं. गुण्य गुणिले गुणक असतो. गुण्य गुणिले गुणक असतो. त्याला गुणक म्हटलं जातं. गुण्य गुणिले गुणक बरोबर गुणाकार असतो. गुणाकार नाव कमी पडले इथे लिहायला जागा नाही पुरली. हे विधान चुकीचं आहे. ज्या मॅम, दोन संख्येने विधान बरोबर गुणायचं आहेत. त्याला गुणक म्हणायचं असतं, गुण्य नाही. बरं, शून्याला कोणत्याही संख्येने भागले असता भागाकार शून्यच येतो. येईल का शून्य? हा, कोणत्याही संख्येला शून्याने भागले. समजा आता 0 भागिले 5 आहेत तर उत्तर काय झालं? शून्यच. आणि जर असं असेल तर 8च्या भागाकारामध्ये 0 तर काय असेल उत्तर? मग 8/0 याचं उत्तर काय? 0. 0 पण नाही. याचं उत्तर असं येतं की इज नॉट इक्वल टू, म्हणजे निश्चितपणे सांगता येत नाही. निश्चितपणे सांगता येत नाही. याचं उत्तर नसतं जसं 8/0. ज्याच्या छेदामध्ये 0 आहे त्याला इथे असं लिहिलं जातं इज नॉट इक्वल टू. म्हणजे हे दोन विधानं बरोबर मिळाले. अ आणि ड अशी दोन विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 1. प्रश्न समजला का सर्वांना? यामध्ये राहिलेत का कोणाचे काही प्रश्न? आता या पुढचं मग प्रकरण पाहायचं आपल्याला. एकदा आपण ते पाहिलेलं आहे सिंग्युलर आणि प्लुरलचं. हे प्रकरण आपण पुन्हा पाहतोय. यावरचे सर्व प्रश्न पाहूयात. सिंग्युलर काय आणि प्लुरल काय? सिंग्युलर अँड प्लुरल म्हणजे एक वचन आणि अनेक वचन. जसं की वन बॉय, मेनी काय होईल बरं? वन बॉय, मेनी काय होतील? बॉईज. हा, वन माऊस, मेनी माईस. मायसी नसतं, माईस असतं फक्त. MICE असं जर स्पेलिंग सांगितलं तर बरोबर. काय होईल? माईस. म्हणजे काही शब्दांमध्ये तर बदलच होत नाही. जसं की वन शिप, मेनी होतं का? शिपला शिपच राहतं. वन स्कूल, मेनी स्कूल. म्हणजे असे काही शब्द असतात की तिथे बदल होत नाही. तिथे त्या नावांमध्ये बदलच होत नाही. मराठीमध्ये होतो, इंग्रजीमध्ये होत नाही. असे काही नाम असतात की तिथे मराठीमध्ये होतो, इकडे मराठीमध्ये होत नाही, इंग्रजीमध्ये होतो. असेही काही शब्द असतात. मग याच्यासाठी थोडेसे नियम असतात. मग ते नियम काय आहेत हे आपण पाहूयात. सिंग्युलर सामान्यतः नामाचे अनेक वचन करताना यस हा प्रत्यय लागतो. यस हा प्रत्यय म्हणजे काय आहे? हा सफिक्स आहे. बुक, जसं की बुकचं काय होतं? बुक्स होतं. बुक एक पुस्तक, अनेक पुस्तके. डॉग, डॉग्स. रोज, रोजेस. बॉय, बॉल, बॉल्स. बॅट, बॅट्स. हा, पण आता ही काही नाम आहेत अशी की जिथे यस हा प्रत्यय लागतो. आता शेवटी
जर यस किंवा यस यस यच एक्स किंवा झेड अशी अक्षर असल्यास त्यांना ईएस प्रत्यय लागत असतो. बहुवचन म्हणजेच अनेक वचन. जसं की क्लास आहे, क्लासमध्ये यस आहे, लास्टला यस आहे म्हणून क्लासचा काय झाला क्लासेस. तिथे प्रत्यय काय आला, प्रत्यय काय जोडला बरं आपण 100 रुपये काढून ठेव. ईएस. Yes. ईएस आपण काय केला प्रत्यय जोडलेला आहे, सफिक्स म्हणायचा त्याला. काय तो प्रत्यय जोडला. जसं की किस किसेस, डिश डिशेस, बुश Bushes. बुशेस, बॅच. आता इथे सर्व काय होतं, इथे लास्टला यस, इकडे यस यच होता, इथे यसच होता. बॅच मध्ये Batches. सीएच आहे म्हणून बॅचचा झाला बॅचेस. बेंच बेंच मध्ये सीएच होता म्हणून तो बेंचेस झाला. फॉक्स फॉक्स मध्ये एक्स आहे पण तो फॉक्सेस आहे. हा, Foxes. आणि ओ एक्स ऑक्स मध्ये पण एक्स आहे पण ऑक्स ऑक्सेस होतं का नाही. नाही. ऑक्स तर होतं ऑक्सन. म्हणजे असेही काही शब्द असतात की ते अपवादामध्ये असतात की त्यांना काहीच नियम लागूच पडत नाहीत. मग तो ऑक्स जो शब्द आहे ना तो असा एक्सेप्शन मध्ये आहे. फॉक्स फॉक्सेस, क्विज क्विजेस. आता इथे झेड आलं लास्टला म्हणून ईएस प्रत्यय लागला. नामाच्या शेवटी ओ हे अक्षर आल्यास त्या नामाचे बहुवचन ई हा प्रत्यय जोडून करतात. आता कधी ठरवायचा ईएस जोडायचा, बर. आता नामाच्या शेवटी ओ हे अक्षर असेल तर, आता हिरो हिरो मध्ये ओ हा एक स्वर आहे, हे अक्षर आहे. मग हिरोचं काय झालं हिरोज. आहे असा शब्द ठेवायचा आणि ईएस प्रत्यय जोडायचा असतो. त्यानंतर मँगो मँगो मध्ये ओ आहे, लास्टला ओ आलं, मँगोचं मँगोज झालं. निग्रो निग्रोचं निग्रोज झालं. पोटॅटो पोटॅटो मध्ये ओ आहे म्हणून पोटॅटोज झालं. मॉस्किटो म्हणजे हा मॉस्किटोचं काय झालं मॉस्किटोज. बफेलोचं बफेलोज. हा, आता काही अपवाद आहेत, एक्सेप्शन्स आहेत. मग ते कुठले आहेत की जे नियम पाळत नाहीत. मग कुठले ते नियम न पाळणारे शब्द, रेडिओ रेडिओ मध्ये लास्टला ओ आहे पण रेडिओचा प्रत्यय इथे ईएस न लागता फक्त यस लागलेला दिसतोय, रेडिओज झाला. ईएस न लागता फक्त काय लागला यस लागला. जसं की किलो आहे, किलोचं किलोच करताना फक्त यस लागतो, ईएस लागत नाही. सोलो सोलोचं काय झाला यस लागला फक्त सोलोज. स्टडीज स्टडीचं स्टडीज झालं. बांबू बांबूचं बांबूज झालं. जसं की इथे सुद्धा लास्टला ओ होता पण हा ओ ने नियम पाळलाच नाही. जेव्हा अनेक वचन करायचं तेव्हा ईएस न घेता फक्त यस घेतलेलं आहे. रेशो रेशोचं रेशोज झालं. ककू ककूचं ककूज झालं. म्हणजे असेही काही शब्द आहेत की ते नियमात बसत नाही. मग आपल्याला जास्त नियमांपेक्षा एक्सेप्शनच जास्त पाठ करावे लागतात. का बरं, बऱ्याच वेळा प्रश्नपत्रिकेमध्ये असा एखादा शब्द दिला जातो आणि त्याचं सांगितलं जातं की इथे वचन बदला, सिंग्युलर असेल तर प्लुरल करा, प्लुरल करायचं असेल तर दिलेलं असेल तर सिंग्युलर करा. मग यामध्ये हेच लक्षात ठेवायचं, फक्त एक्सेप्शन वाले जास्त शब्द लक्षात ठेवायचे. एकदा नियम पाठ केल्याने एक्सेप्शन वाले वर्ड जर माहित असेल तर काही अडचणी येत नाही. सिटी, आता इथे नामाच्या शेवटी वाय हे अक्षर असेल तर वाय पूर्वी एखादं व्यंजन असेल तर वाय काढून आय ईएस प्रत्यय लावावा. आता हा महत्वाचा नियम आहे. आता ह्या नियमावरती भरपूर तुम्हाला प्रश्न असतात. खूप जास्त नियम पाठ करायचे नाही. स्वर आणि व्यंजन शेवटी लक्षात ठेवायचं. स्वर आणि व्यंजनामध्ये जसं की बॉय, बॉय हा शब्द आहे BOY, वायच्या पूर्वी इथे दिलाय का बॉय शब्द नाही दिला पण समजा आता बॉय आहे, बॉयच्या पूर्वी ओ लागलाय म्हणजे ओ काय आहे, स्वर आहे की व्यंजन आहे? हा, स्वर आहे. बरं, आता हे नियम याच्या अपोजिट नियम हा सांगते. स्वर जर असेल तर बॉय मध्ये आहे असा शब्द ठेवायचा आणि त्याला यस प्रत्यय लावायचा. जसं की टॉय, मला वाटतं आहे. हा, हे नियम खालीच आलाय पहा, नेमका आलाच आहे, हा स्वर जोडलेला आहे तर तो पण आलाच आहे. टॉय टॉय मध्ये पण ओ आला, वायच्या पूर्वी ओ हे स्वर आला, मग इथे पण काय होईल टॉयचा टॉईज होतो. हा, मग असे काही शब्द. आणि इथे अगदी याच्या अपोजिट आहेत. वायच्या पूर्वी जर एखादं व्यंजन असेल, आता हा वाय आहे
वायच्या पूर्वी टी हे व्यंजन आलं. टी काय आहे? व्यंजन आहे. व्यंजन कोणती असतात? व्यंजन कुठली असतात? 5 अक्षर सोडून. ए, ई, आय, ओ, यू सोडून सर्व. यांच्यामध्ये फक्त एक अक्षर आहे वाय, की ज्याला आपण अर्ध स्वर म्हणतो, त्याला पूर्ण स्वराचा दर्जा नाही. बरं, आता सिटी. सिटी मध्ये वायच्या पूर्वी टी आला म्हणजे व्यंजन आला. मग अशा वेळी तिथे फक्त यस ना लावता इयस लागला जातो. हे दोनच नियम जास्त करून लक्षात ठेवायचे आणि शेवटी एफ किंवा एफ हिवाला. तुम्हाला यावरतीच प्रश्न असतात. 3 नियम कुठले? वायच्या पूर्वीचं अक्षर व्यंजन असेल तर इयस प्रत्यय लावायचा. वायच्या पूर्वीचा अक्षर स्वर असेल तर फक्त यस प्रत्यय लावायचा. आणि त्यानंतर लास्टला एक नियम आहे तुम्हाला. जर एखाद्या नामाच्या शेवटी यफ किंवा यफ ई असेल तर त्या यफ किंवा यफ ईला काढून टाकायचं आणि काय जोडायचं बरं तिथे? पीएस. काय? पीईएस. बरं, पहा, जसं की आता लेडी आहे. लेडीचं वायच्या पूर्वी डी आहे. मग डी आहे म्हणजे हा झाला स्वर. मग तिथे काय लागणार आहे? आयएस प्रत्यय हा. स्टोरी. स्टोरीमध्ये पण वायच्या पूर्वी आर ही व्यंजन आहे म्हणून स्टोरीचं स्टोरीज झालं. क्राय. क्रायचं क्राईज. बेबीचं बेबीज. बॉडीचं बॉडीज. आर्मीचं आर्मीज. कंट्रीचं कंट्रीज. हे असं का झालं हे लक्षात आलं का तुम्हाला? हा नियम समजला का? काय करायचं? या 3 नियमांवरती तुम्हाला जास्त प्रश्न असतात. बाकीचे नियम एवढं पाहायचं नाही. त्या नियमांवर तुम्हाला शक्यतो प्रश्न येतच नाही. आता नामाच्या शेवटी वाय किंवा वाय आणि त्यापूर्वी एखादा स्वर असल्यास यस जोडून बहुवचन केले जातं. जसं की डे. डे मध्ये वाय. वायच्या पूर्वी ए हा काय आहे? स्वर आहे की व्यंजन आहे? वर आहे म्हणून डेचा काय झाला? डेज. वाय पण आहे असा राहिला. अगोदर आपण काय करायचो? वायला काढून टाकायचो. जसं क्राय मधला वाय काढून टाकला आणि त्या जागी आय एस जोडला. मग इथे वाय आहे असाच ठेवायचा कारण वायच्या पूर्वी स्वर आहे म्हणून तो डेचा झाला डेज. फक्त यस लावतो. हा. फॅली. फॅली मध्ये वायच्या पूर्वी ई आहे. ई हा स्वर आहे. फॅली मध्ये सुद्धा वाय आहे असं ठेवायचं आणि यस लावायचा. व्हॅलीचा झाला व्हॅलीज. डॉंकी. डॉंकी मध्ये वायच्या पूर्वी ई आहे. हा ई असल्या कारणाने स्वर आहे म्हणून वाय पण तसाच राहिला आणि यस लागला. डॉंकीचा झाला डॉंकीज. की. की मध्ये पण वायच्या पूर्वी व्यंजन आहे ई म्हणून कीचा झाला कीज. टॉय. टॉयचा काय होईल? टॉईज. इथे ओ आला. ओ हा स्वर होता. मग या वायच्या पूर्वी कुठलंही अक्षर येऊ द्या. ए येऊ द्या, आय येऊ द्या, ओ येऊ द्या, आय ए ई राहिलाय की नाही, ई येऊ द्या आणि यू, यापैकी कुठलाही असू द्या तरी हे अक्षर पण असंच ठेवायचंय, वाय पण असंच ठेवायचंय आणि शेवटी यस जोडायचंय. टॉयचा टॉईज झाला, बॉयचा बॉईज झाला. AIOU टीचरनी AIOU. हा, आता हा एक महत्वाचा नियम. एवढे 3 नियम पाठ करायचे. स्वराच्या अगोदरचं अक्षर वायच्या अगोदरचं अक्षर स्वर असेल तर फक्त यस जोडा वाय असंच ठेवून. वायच्या पूर्वी जर व्यंजन असेल तर वायला रिमूव्ह करायचं आणि त्या जागी आयईएस जोडायचा. त्यानंतर लास्ट वाला नियम, नामाच्या शेवटी यफ किंवा यफ ई असेल तर यफ किंवा यफ ई ऐवजी ईएस वापरतात. जसा की वाईफ आहे. वाईफ शब्दाचं अनेक वचन होतं वायूज. लाईफ. लाईफ मध्ये पण यफ ई आला म्हणून तो काय होईल? लाईफचा झाला लाईव्ह. नाईफ. नाईफ मध्ये यफ ई आला म्हणून यफ ई काढून टाकला. तिथे काय झाला? नाईव्ह झाला. लिव्हचा लिव्ह. थीफचा काय झाला? थीव्स. उल्फ. उल्फचा उल्स. आणि याच्यामध्ये सुद्धा काही अपवाद आहेत. याच्यामधले अपवाद जसं की रूफ आहे, छतावाला रूफ, तर तो रूफचं काय होईल? यफ आहे फक्त.
मग रूपचा यफ काढून तिथे VES लावला जात नाही, तर त्याच्या जागी फक्त यस लावला जातो, कारण हा नियम पाळत नाही. जरी तो शेवटी यफ असला तरी तो शब्द नियम पाळत नाही. रूपचा रूप. बिलीफ. बिलीफचं काय होईल? बिलीफ. सेफचं इथे सेफ मध्ये पण FE आहे, पण सेफचं काय होतो? सेफ्स होतो. प्रूफ. प्रूफ मध्ये सुद्धा FE आहे, पण प्रूफचा प्रूव्ह झालं का? तिथे काय झालं? प्रूफ यस लागला फक्त. हो. हँकरचीफ, तर त्याचा सुद्धा इथे यफ आहे, तर तिथे यसच लागला, हँकरचीफ झाला. स्ट्राइप्सचा स्ट्राइप्स, तिथं VES न लागता फक्त यस लागतो. बर, आता ही अनियमित बहुवचन, जसं की काही असे शब्द असतात की त्यांचं म्हणजे ते नियमात नसतात, वेगळाच काहीतरी वेगळा शब्द होतो, जसं की माऊसचं माईस, फूटचं फीट, टूथचं टीथ, वेगळेच काहीतरी शब्द लागलेले असतात. मग ही असे जे शब्द आहेत, त्यांच्यासाठी नियम न पाठ करता ही शब्दांचं जर 1-2 वेळा लिहिलं किंवा वाचलं तर हे शब्द पाठ होऊन जातात. जसं की फूट आहे, 1 पाय, आणि 2 पायांना जर सांगायचं असेल तर तो फीट असतं. ऑक्स. ऑक्स काय होईल? ऑक्सन. मॅन, माऊस, माईस, टूथ, माईस. टीथ, तू चाइल्ड, चिल्ड्रन, वुमन, वुमेन, गोज, गेज. घूस. हा. हा प्रश्न एकवचन व बहुवचन सारखीच असणारी नामं. आता काही नावं जी असतात की त्यांच्यामध्ये बदलच होत नाही. एक असली तरी आहे असंच लिहायचं, अनेक असले तरी आहे असाच तो शब्द लिहावा लागतो. जसा की पीपल. पीपल हा शब्द असा आहे की तो स्वतःमध्ये प्लुरल आहे. पीपल म्हणजे लोक आलं, मग ते 1 असतील, 2 असतील, 3 असतील, किती असतील. पीपल. 3 people. हा, 3 people, 1 people. पीपलचं पीपल्स होत नाही. पीपलचं काय होतं? पीपलचं पीपलच, कारण तो स्वतःमध्येच प्लुरल शब्द आहे. हेअर, आपण असं काउंट करून सांगतो का? 1 हेअर, 2 हेअर, असं सांगतो का? Many here. मेनी हेअर. बरं, मेनी हेअर. हे 1 हेअर, मेनी हेअर. हेअरचं हेअर तसंच राहतं. हेअरचं अनेक होमोफोन्स आहेत पहा. हेअर, हेअर म्हणजे ससा पण होतो, हेअर म्हणजे इकडे पण होतो, हेअर म्हणजे केस पण होतो, पण त्याच्यामध्ये स्पेलिंग मध्ये बदल आहे. उच्चार जरी सारखा असला तरी स्पेलिंग बदल Teacher, असतात. हा, बोल ना. माझा हा प्रश्न चुकलेला, मी हेअर्स केलतं. हा, मला वाटतं मागच्याच वर्षी आला होता का हा? हेअरचं प्लुरल विचारलं होतं ना तुम्हाला? हा, आपण पाहिलं. हेअरचं हेअर्स नाही होत, हेअरचं हेअरच राहतं, डिअरचं डिअरच राहतं. डिअर. सिरीज, सिरीजचं सिरीजच राहतं. कॅटल, कॅटलचं कॅटलच राहतं. शिपचं शिपच राहतं. पोलिसचं पोलिसच आहे. मीन्सचं मीन्सच राहतं. स्कूल विथ स्कूल ही होता है ना. स्कूल आता पुढे ठराविक एकवचन व बहुवचन सारखीच असणारी पुस्तकांची नावं. जसं की एक गणिताचं पुस्तक घेतलं आपण तरी त्याला मॅथमॅटिक्स म्हणतो, किंवा आपण शॉर्टकट मध्ये त्याला मॅथ म्हणतो. पण मॅथमॅटिक्स म्हणजे जरी तो यस असला आणि आपल्याला जरी तो प्लुरल वाटत असला तरी तो सिंग्युलर मध्ये पण मॅथमॅटिक्स आहे आणि प्लुरल मध्ये पण तो मॅथमॅटिक्स आहे. फिजिक्स. फिजिक्स दोघांमध्ये फिजिक्स म्हणजे एक भौतिकशास्त्राचं पुस्तक घेतलं का आणि अनेक घेतलं का त्याचं प्लुरल काही होणार नाही. फिजिक्सचं फिजिक्सच राहणार. हा, त्यानंतर सिव्हिल्स. सिव्हिलचं सिव्हिलच. इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्सचं इकॉनॉमिक्सच होतं. ऍथलेट्स. ऍथलेटिक्सचं ऍथलेटिक्स. पॉलिटिक्सचं पॉलिटिक्सच राहतं. 20 रुपये पाठवते. सामासिक शब्दांचे सामासिक नावांचे अनेक वचन खालीलप्रमाणे करतात. सामासिक नावं. आता सामासिक नावं कशाला म्हणायची? सामासिक नामं मराठीमध्ये वेगळे, इंग्लिशमध्ये वेगळे. जसं की ब्रदर इन लॉ. ब्रदर इन लॉ कोणाला म्हणतात बरं? ब्रदर इन लॉ भावाला. भावाला म्हणतात का? भावाला फक्त ब्रदर म्हणतात. मेहुणा. सासूला. सासूला नाही. ब्रदर इन लॉ मेहुण्याला म्हटलं जातं, मेहुणा. आणि सन इन लॉ जावई. ब्रदर इन लॉ
त्याचं ब्रदर इन लॉ एक असला तरी तो ब्रदर इन लॉ, अनेक असला तरी तो ब्रदर इन लॉ आहे. एक जावई असला तरी सन इन लॉ, आणि अनेक असले जावई एखाद्याला तरी तो सन्स इन लॉ. आता लागला कुठे यस? फक्त सन्सला लागला. आणि सन पण कुठला घेतला पहा, SON सन घ्यायचा. SUN घेतला तर सूर्य काही जावई नसतो. SUN घेतला की काय होईल, तो सूर्य होईल. तो यस घ्यायचा आहे. हा जावई असला ना काय असतो का सूर्य जावई? नाही. नसतो ना. बर, आता कप कप्स. आता आणखी काही शब्द, ट्री ट्रीज, डॉल डॉल्स, गर्ल गर्ल्स. आता इथे काय आहे, हे सोपे सोपे शब्द ते नेहमी आपल्या वाचण्यामध्ये येतात. त्यांचं प्लुरल जे की सर्वांना माहिती आहे. एक कप असेल तर त्याचं अनेक वचन कप्स होतं, डॉल असेल तर डॉल्स होतं, ट्री असेल तर ट्रीज होतं, गर्ल असेल तर गर्ल्स होतं. आता इथे काय खूप जास्त नियम पाठ करण्याची गरज नाही, तुम्हाला हे नेहमी वाचनामध्ये असणारे हे शब्द. बर, आता आणखी असे काही शब्द आहेत सिंग्युलर प्लुरल. बर, हे सर्वच शब्द घ्यायचेत का आता यावरती प्रश्न घ्यायचेत? हा चालेल. कारण हे जेवढे आपण नियम पाहिले त्यातले एकत्रित हे शब्द दिलेत, त्या सर्वांचा नियमांचा वापर करून इथे हे एक वचनाचं अनेक वचन करून दाखवलंय. बरं, आता इथे हे प्रश्न पहा. व्हॉट इज द प्लुरल फ्रॉम ऑफ बॉल? बॉलचं प्लुरल काय होईल? बॉल. बॉल. कारण इथे उत्तर तुम्हाला नमुना प्रश्नातले हे उत्तर दिसतंय. आता पुढे, व्हॉट इज द साऊंड मेड बाय डॉग? कुत्र्याने काढलेला आवाज कोणता? प्रत्येकाचं उत्तर हे चॅट बॉक्स मध्ये असेल. शेवटची फक्त 2 मिनिटं राहिलेली आहेत. ऑप्शन नंबर 1. व्हेरी गुड. काय आलं पहा, ऑप्शन नंबर 1. मू नसतं. मू हा गाईचा आवाज असतो, हंबरण्याचा आवाज, बार्क्सचा आवाज असतो. द यंग वन ऑफ गॉड इज कॉल्ड अ. बोल ना विराज. माईक ऑन आहे विराज. टीचर, ते खालच्याच उत्तर होतं लॅम्प. लॅम्प खालच्याच उत्तर दिलं का? बर, हो. गोटच्या पिल्लाला लॅम्प म्हणायचं, मग शिपच्या पिल्लाला काय म्हणायचं? शिपच्या लॅम्प बोलतात, बकरीच्या थ्री बकरीच्या पिल्लाला काय म्हणायचं? कीड. कीड. आणि जर ती मेंढी असेल तर मेंढीच्या पिल्लाला काय घ्यायचं? लॅम्प. मग इथे आन्सर काय होईल? 2 होईल का 4 होईल दुसऱ्याचं? 2. हा, आता पुढे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द करेक्ट पेअर? खालीलपैकी कोणती जोडी योग्य नाही? डॉग केनाल, हॉर्स स्टेबल, माऊस होल आणि मंकी केव. केव मध्ये कोण राहतं मग? लायन, लायन टायगर राहतात.